आजचा व्हिडिओ बघून तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तर सांगाच, पण तुमचे प्रश्न असतील तरीसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता किंवा आपला ग्रुप आहे, ग्रुपमध्ये सुद्धा विचारू शकता. नातेसंबंध कसे टिकवायचे ह्याच्याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे. मुलांना आपण आदर शिकवायला पाहिजे, पण तो शिकवताना एक असं प्रवचन स्वरूपाचं आपण सांगितलं की ह्यांचा आदर कर, ह्याच्याशी नीट बोल, असं करायला पाहिजे, तर ते एका कानाने ऐकतात आणि एका कानाने सोडून देतात. मुलांमध्ये ही ॲबिलिटी अगदी चांगली असते बरं का. त्यामुळे आपण आपल्या बोलण्यामध्येच जर आदर आणला तर तो मुलांच्या बोलण्यामध्ये सहज जातो. बघा हां, प्लीज, सॉरी, थँक्यू, नो, येस असे शब्द आपण वापरले तर बोलताना सुद्धा अदब जाणवते आणि समोरच्याला सुद्धा ना एक प्रकारचा आदर दाखवल्यासारखं होतं. आणि आपणच जर असे शब्द बोलत असू तर आपली मुलं का नाही बोलणार? ती आपलं अनुकरण करत असतात. आपण सांगितलेलं ऐकण्याच्या ऐवजी ती आपलं अनुकरण करत असतात. आता बघा, पूर्वीच्या वेळी असं होतं की आपण पालकांना घाबरत असू, पालकांचं सगळं ऐकत असू, त्यामुळे पालक आपल्याला तुला काही ह्याच्यातलं कळत नाही असं अगदी सरळसोट म्हणत असत. पण हल्ली बघा कसं आहे, प्रसार माध्यमच घ्या, तुमचाच हा फोन घ्या, या फोनबद्दल आपल्यापेक्षा आपल्या मुलांना जास्त कळत असतं. त्यामुळे सहज आपण जर त्यांना म्हटलं अरे तुला ह्याच्यातलं काही कळत नाही, तर ते आपल्याकडे बघून हसतील, काय ग आई, मला तुझ्यापेक्षा ह्याच्यातलं खूप माहिती, असं मनातल्या मनात म्हणतील. समोर बोलायला एखादे कचरतील सुद्धा, पण मनातनं कुठेतरी आदर कमी होईल. त्यामुळे त्यांना सांगण्याच्या ऐवजी आपण जर विचारलं की काय ग किंवा काय रे, हे कसं करायचं, मला असं वाटतं, काय वेगळं आहे का, किंवा ज्या गोष्टी आपल्याला येत नाही त्या प्रांजळपणे आपण कबूल केल्या की ह्याच्यात बाबा मी मूर्ख आहे, मला शिकवतेस का गं, मला हे कळत नाही, ब्लूटूथ म्हणजे काय आहे, तो कसा वापरायचा हे मला शिकवतेस का, किंवा मी कसं रेकॉर्डिंग करू हे शिकवतेस का, असं जर आपण म्हटलं तर मुलांना त्याचं एक त्याच्यातनं एक चांगली भावना निर्माण होईल की मी माझ्या आईला, मी माझ्या वडिलांना काहीतरी शिकवतो असं त्यांना एक प्रौढ वाटायला लागेल. आणि अशी भावना जर मुलांमध्ये आली ना तर त्यांना खूप बरं वाटेल. तर पालक हो, कसं आहे, आपण जे स्वतः करून जे आपण मुलांना दाखवतो ना, कृतीतून मुलं खूप चांगलं शिकतात. त्यामुळे आजच जर तुमच्या भाषेमध्ये कुठे अशुद्धता असेल, कुठे आपण शिवीगाळ पण करतो अहो बोलता बोलता, पण ती नाही करायची. ते कसं आपल्यापासून थांबवायचं, मुलांना चांगली भाषा, चांगलं बोलायला कसं आपण शिकवायचं, हे आपण कृतीतून जर चालू केलं ना तर मुलांना आपल्याबद्दल नक्की आदर वाटेल. आजकाल मुलं अहो जाओ तर म्हणतच नाहीत, ये जाच म्हणतात. मग लोकांना वाटतं ह्यांना आदर नाहीये. तसं नसतं बरं का पालक हो. मुलांना आपल्याबद्दल खूप आदर असतो, मान असतो, प्रेम असतं आणि ते जोपासणं हे आपल्या हातात आहे. आपण त्यांना हुडूस केलं, त्यांना आदराने त्यांच्याशी बोललो नाही तर ती आपल्याशी आदराने कसं बोलतील. त्यामुळे हे नातेसंबंध जर अगदी दृढ व्हायला हवे असतील आणि मूल कितीही मोठं झालं तरी त्याच्या मनातलं आपल्याला प्रांजळपणे सांगणारं असं आपल्याला हवं असेल तर आजच हे स्टेप्स जे सांगितलेत ना ते अवश्य फॉलो करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला सांगायला विसरू नका आणि कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न अवश्य विचारा.